नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हटलं की पालेभाजी ही झालीच पाहिजे. पण मी सहसा ते अवॉइड करते, कारण माझ्या घरात पालेभाजी म्हटलं की सगळ्यांचीच नाकं मुरडतात. मला आवडते, पण एकटीसाठी आपण असं काही बनवत नाही. सो मग मी पण थोडंसं माझं मन मारून राहते. बट आज विचार केला तुमच्यासाठी एखादी पालेभाजीची पण रेसिपी टाकावी. तर इथे मी सर्वप्रथम आपली जी मेथी असते व्यवस्थित साफ करून धुवून घेतली आहे. आणि तेलामध्ये मी इथे थोडेसे आपण जी लसूण असते ती लसूण मी इथे कट करून टाकली आहे आणि त्याच्यात डायरेक्ट मी मेथी टाकली आहे. 1-2 मिनटं आपल्याला लो टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण ही थोडीशी शिजवून घेतली आहे. आता ती भाजी बाजूला काढून त्याच तेलामध्ये मी इथे थोडा कांदा टाकला आहे. कांदा व्यवस्थित असं आपल्याला लालसर फ्राय करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये थोडी हळद, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत दही. दह्याने जी ह्याला टेस्ट येते ना खूप वेगळी. ह्याला तुम्ही दही मेथी असंही नाव देऊ शकता किंवा लसूणी मेथी असंही नाव देऊ शकता. मी इथे थोडा गरम मसाला आणि थोडं मीठही ॲड केलं आहे. हे व्यवस्थित फ्राय झालं की आपण जी भाजून घेतली होती मेथी तेलामध्ये ते आपण ह्याच्यात ॲड करायची आणि 1-2 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. एका साईडला मी चपात्या करायला घेतल्यात, कारण चपाती अप्रतिम लागते ह्या भाजीसोबत. सो चपात्या पण मी इथे म्हटलं विचार केला करून घेऊ. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. काहीतरी वेगळं, ह्याच्यातून कडवटपणा जो असतो मेथीचा तो निघून जातो. त्यामुळे मुलं किंवा घरचे ज्यांना आवडत नाही मेथी ते लोक आवडीने ही भाजी खातात. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे. थँक्यू सो मच.